आपल्या इथे तुम्हाला सगळं हे ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सगळं अकाउंटिंग सगळं ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातं. याच्यामध्ये हे एवढे सगळे ऑप्शन्स तुम्हाला याच्यामध्ये भेटतात. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवेन कंपनी तुम्ही कशा पद्धतीने याच्यात तुम्हाला रजिस्टर्ड करायचे. तर याच्यामध्ये बघू शकता. तुम्हाला पहिल्यांदा विचारतं कंपनी नेम, म्हणजे तुमचा बिझनेस नेम जे काय असेल, कंपनीचं नाव असेल किंवा तुमच्या स्वतःची कुठली फॉर्म जी असेल ती तुम्हाला इथे मेन्शन करायची. तर आता माझे इथे आहे S-3. आता माझा GST नंबर जर असेल तर इथे GST नंबर तुम्ही टाकून कंटिन्यू करू शकता. तर GST नंबर जर नसेल इथे ब्लँक सोडायचं आहे तुम्हाला. इथे तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. इथे मोर इन्फॉर्मेशन जे टाकलेत की तुमचा इथे बिलिंग ॲड्रेस जो काय असेल तो ॲड्रेस तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर इथे बिझनेस टाईपमध्ये विचारतो तुम्हाला रिटेलर आहात, होलसेलर आहात, डिस्ट्रीब्युटर आहात, सर्व्हिस आहात की मॅन्युफॅक्चर आहात की अदर आहात. तर त्यामुळे सर्व्हिस म्हणजे याच्यात आमचा ऑप्शन असतो. तर सर्व्हिस मी ते सिलेक्ट करतो आहे. इथे स्टेट तुम्हाला विचारतो. इथे स्टेट तुम्ही कुठल्या स्टेटमधून आहात, म्हणजे लाईक महाराष्ट्र. आता मी महाराष्ट्रामधून आहे त्याच्यामुळे मला महाराष्ट्र इथे मला सिलेक्ट करायचं आहे. आणि बिझनेस डिस्क्रिप्शनमध्ये तुमचं जे काय असेल तर ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. आता इथे मी सेव्ह करतो आहे. त्यात आपली कंपनी इथे रजिस्टर्ड झालेली आहे, म्हणजे कंपनी आपली ॲप्लिकेशनमध्ये रजिस्टर्ड केलेली आहे आपण. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे बिझनेसचा इथे तुम्ही लोगो जर असेल तुमच्याकडे तर इथे समजा याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही लोगो जर असेल तर तुम्ही लोगो डायरेक्टली ॲड करू शकता. म्हणजे तुमचा प्रत्येक बिलावरती तुमचा लोगो येईल याच्यामधून. तर आता माझा लोगो नाही आहे त्याच्यामुळे मी लोगो आता ॲड करत नाही आहे. तर आता मी ॲप्लिकेशन मी तुम्हाला प्रत्येक फंक्शन्स मी तुम्हाला मेन्शन करून दाखवते जे काय आहे ते. हे मेन म्हणजे होम स्क्रीन असते तुमची. ही होम स्क्रीनमध्ये अशा पद्धतीने तुम्ही बिलं जनरेट करू शकता. हे बिलिंग सॉफ्टवेअर तुम्ही एक हॉटेलमध्ये पण यूज करू शकता, सिस्टम कॉम्प्युटरसाठी सेल सर्व्हिससाठी पण यूज करू शकता किंवा अजून होलसेलरसाठी किंवा मेडिकलसाठी पण यूज करू शकता. ठीक आहे. हे ॲप्लिकेशन बार टेंडरिंगसाठी पण यूज केलं जातं, त्याच्यामुळे काही इश्यू नाही आहे. इथे आता समजा एखादी तुम्ही पार्टी जर असेल समजा तुमची, तर पार्टीचं नाव, GST नंबर आणि फोन नंबर, आणि ते तुमची रजिस्टर्ड असेल तर GST नंबर जर असेल तर रेग्युलर कस्टमर असेल तर रेग्युलर कस्टमर तुम्ही ॲड करू शकता. आणि ते तुम्ही बिलिंग ॲड्रेस त्याचा टाकू शकता. आणि स्टेट कुठला तर महाराष्ट्र सिलेक्ट करू शकता याच्यामध्ये. आणि ते ईमेल ॲड्रेस टाकून तुम्ही डायरेक्टली सेव्ह करू शकता. आता समजा एक्झाम्पल मी तर तुम्हाला मी एक एंट्री मारून दाखवतो. तर ABC आपला एक समजा क्लायंट आहे. आता GST नंबर त्याचा मला काही आयडिया नाही. ते तुमचा त्यांचा जो काय GST नंबर असेल तर तुम्ही मेन्शन करू शकता याचे. ते माझा मोबाईल नंबर, त्याचा मोबाईल नंबर टाकायचा असतो आपल्याला 987. ते स्टेटच्या इथे टाकायचं महाराष्ट्र. आणि ते बिलिंग ॲड्रेस टाकायचं आहे. आणि ते ईमेल ॲड्रेस. सेव्ह करायचं आहे. आता आपली पार्टीच्या ॲड झाली. त्याच्यामध्ये पार्टीमध्ये समजा तर तुम्ही एखादी पार्टी तुम्ही ॲड करता, त्याच्यानंतर तुमचं ह्या पार्टीवर बिलिंग किती आहे, किती बॅलन्सिंग आहे, किती तुम्ही देणार, तो किती तुम्हाला देणार, ह्याच्यावर तुम्हाला सगळं ह्याच्यात क्लिअर होतं. ह्याच्यामध्ये तुमचे आयटम्स तुम्हाला ॲड करावे लागतात. तुमचे काय प्रोडक्ट्स जे आहेत तुमचे, लाईक प्रोडक्ट्स काय काय आहेत तुमचे, लाईक म्हणजे आता बऱ्याचदा तुम्ही किराणा मालाच्या दुकानात गेले तर किराणा मालाचे जे काही मटेरियल असतं ते आलं. त्याच्यानंतर तुम्ही अदर कुठले समजा बार टेंडरिंगसाठी जर यूज करता तर बार टेंडरिंगसाठी जेवढे मटेरियल जेवढे यूज होतं ते मटेरियल तुम्ही याच्यात 1 बाय 1 ॲड करू शकता. ह्याच्यात तुम्हाला 1 बाय 1 ॲड करायचे असतात त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स. ह्याच्यामध्ये तुमचा फोटो जर असेल तर फोटो तुम्ही ॲड करू शकता. इथे आयटम नेम टाकायला लागतं. म्हणजे समजा एक्झाम्पल आता काय कुठलं प्रोडक्ट जे असेल ते तुम्हाला आयटम नेम टाकायला लागतं. इथे त्याचा HSN नंबर टाकावा लागतो. जर समजा HSN नंबर तुम्ही इथून डायरेक्टली सर्च करून डायरेक्टली आयडेंटिफाय करू शकता त्याला. इथे सिलेक्ट युनिट, म्हणजे तुमचे टोटल किती युनिट आहेत, बेस युनिट आहे, बॉक्स आहे, बॉटल्स आहेत, बँडल्स आहेत,
कॅन्स आहेत, कार्टन्स आहेत, किती आहेत, हे याच्यामध्ये तुम्हाला एवढे सगळे तुम्हाला एका ह्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंडरी युनिटमध्ये पण सेम तसंच आहे तुम्हाला. त्या आयटम कोड जो तुमच्याकडे कोड जर असेल तर कोड तुम्ही टाकू शकता आणि ते ॲड इमेज करून तुम्ही डायरेक्टली ती इमेज तुम्ही ॲड करू शकता. ते तुमचा स्टॉक किती आहे, म्हणजे ओपनिंग क्वांटिटी किती आहे, ॲट प्राईस किती आहे आणि मेन स्टॉक इन मेंटेन किती आहे. ठीक आहे. आणि लोकेशन म्हणजे समजा काय कायचे ब्रँचेस असतात, त्या ब्रँचेसमध्ये वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये किती स्टॉक आहे तो इथून तुम्ही मेंटेन करू शकता. तर त्या सेल्समध्ये तुम्ही सेल्स इनवॉइस जनरेट करू शकता, इस्टिमेट कोटेशन पाठवू शकता, पेमेंट इन करू शकता आणि सेल ऑर्डर मेन्शन करू शकता याच्यामध्ये. आणि डिलिव्हरी चलन आणि सेल्स रिटर्न चलन नोट म्हणून एक असतं, हे तुम्ही ॲड करू शकता सगळ्या याच्यामध्ये. तर सेल्स इनवॉइसमध्ये तुम्ही गेलं की सेल्स इनवॉइस तुम्हाला 1 by 1 ॲड करायचं आहे. एस्टिमेट कोटेशन समजा एखाद्या पार्टीने समजा तुम्हाला विचारलं की कोटेशन तुम्हाला पाठवायचं म्हणून, तर कोटेशन तुम्ही कशा मेन्शन करण्यासाठी तुम्हाला बऱ्याचदा काय पहिल्यांदा सिस्टीम अशी होती की एक वर्डमध्ये बनवून तुम्हाला कोटेशन बनवायला लागायचं. तर तसं याच्यामध्ये कोटेशन काय नाही. याच्यामध्ये सिम्पल तुम्हाला कोटेशनवरती क्लिक केलं की तुम्ही फर्स्ट एस्टिमेट कोटेशनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पार्टीचं नाव टाकून इथे तुमचं बिलिंग सगळं जे काय प्रोडक्ट्स आहे ते तुम्ही मेन्शन करून इथे सेव्ह करू शकता. सेव्ह केल्यानंतर डायरेक्टली तुमचं कोटेशन ऑटोमॅटिकली जनरेट करतं. त्याच्यानंतर परचेसमध्ये परचेस बिल तुम्ही म्हणजे समजा आता एखाद्या पार्टीकडून तुम्ही म्हणजे एक डिस्ट्रीब्युटर आहे, डिस्ट्रीब्युटरकडून तुम्ही मटेरियल घेतलं आणि मटेरियल तुम्ही पुढे सेल केलं, तर तुम्ही परचेस बिल म्हणजे त्यांच्याकडून जे मिळालेलं जे परचेस बिल किती आलं आहे हे तुम्ही याच्यात 1 by 1 ॲड करू शकता. पेमेंट आउट किती झालं आहे आणि परचेस ऑर्डर जी काय आहे ती आणि परचेस रिटर्न DR नोट. ठीक आहे. हे तुमच्या परचेस बिलिंगमध्ये हे सगळ्या ह्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. आता एक्सपेन्समध्ये पण सेम तसंच आहे. म्हणजे एक्सपेन्स किती आहे म्हणजे समजा आता तुमच्याकडे वर्कर्स आहेत समजा कामाला आणि वर्कर्स तुम्हाला एखाद्या मटेरियल इकडून तुम्ही घेऊन आउट ऑफ सिटी चाललेत तुम्ही किंवा अदर ठिकाणी तुम्ही डिलिव्हरला चाललेत, तर तुम्हाला एक्सपेन्स लाईक म्हणजे गाडीसाठी पेट्रोल लागलं किंवा मध्ये काय नाश्त्यासाठी थांबला काय झालं त्याचा जे काय एक्सपेन्स असतो तो तुम्ही ते ॲड एक्सपेन्स करू शकता. म्हणजे समजा एखाद्या तुम्ही वर्करला समजा तुम्ही पैसे जर दिलेत तर तुम्ही ते एक्सपेन्स ॲड करू शकता याच्यामध्ये. तर इथे त्याच्यानंतर कॅश अँड बँकचा ऑप्शन येतो. तर कॅश अँड बँकमध्ये बँक अकाउंट तुम्ही तुमचा ॲड करू शकता. म्हणजे जेणेकरून काय होतं की तुमचा एकदा बँक अकाउंट ॲड झाला तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या प्रत्येक बिलावरती तुमचा बँक अकाउंट ॲड होतो. ठीक आहे. आणि विथ QR कोड म्हणजे जर समजा तुम्ही 900चा जर बिलिंग जर केलं तुम्ही तर 900चा QR कोड तो जनरेट करतो आणि 900चा QR कोड जनरेट झाल्यानंतर तो स्कॅन केल्यानंतर डायरेक्टली ऑटोमॅटिकली 900 अमाऊंटच त्याला पे करावी लागते समोरच्या पार्टीला. त्याच्यात तो काही चेंजेस करू शकत नाही, लाईक 849 करू शकत नाही किंवा 800 रुपये करू शकत नाही, असं काही करू शकत नाही. तो 900चा QR कोड जर असेल तर 900 रुपयेच त्याला पे करायचे आहे तुम्हाला. त्याच्यानंतर कॅश इन हँड म्हणजे कसं असतो समजा एखाद्या पार्टीने तुम्हाला कॅश दिले म्हणजे समजा आता मी तुमच्याकडून कुठल्या एखादी गोष्ट मटेरियल घेतली आणि समजा माझ्याकडे कॅश आहे तेवढी समजा 500 रुपयाची मी मटेरियल घेतोय आणि 500 रुपये मी तुम्हाला कॅश देतोय, तर तुम्ही ते कॅश इन हँडचा तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करून डायरेक्टली तुम्ही त्यांना हे करू म्हणजे एक रिसिप्ट देऊ शकता. त्याच्यानंतर चेक्सचा ऑप्शन असतो. बऱ्याचदा काय लोक चेक्स तुम्हाला देतात की लाईक म्हणजे चेक न पेमेंट करण्यासाठी म्हणून चेक देतात की आपल्याकडे चेकची डिटेल्स काय आहे म्हणजे आपण समजा मेन्शन करून घेतो होतो प्रत्येक त्या चेकबुकच्या पहिल्या पानावरती. त्या सेम चेकची डिटेल्स तुम्हाला इथे 1 by 1 ॲड करू शकता तुम्ही याच्यामधून चेकचं. त्याच्यानंतर ते लोन अमाऊंट असते. लोन अमाऊंट म्हणजे समजा एखादी तुमची लोन चालू आहे, प्रोसेस चालू आहे म्हणजे किंवा लोन तुम्ही एका बँकेकडून लोन चालू आहे तुमचं, तर तुम्ही तुमची लोनची अकाउंट तुम्ही याच्यात ॲड करू शकता. म्हणजे तेवढं तुमचा दर महिन्याला तुमचा एक EMI डिडक्ट होत असेल तर दर महिन्याचा EMI तुम्ही मिनिमम बॅलन्स तुम्ही याच्यात मेंटेन करून तुम्ही डायरेक्टली तुमचा दर महिन्याचा EMI तुम्ही इथून डिडक्ट करू शकता किंवा ऑटोमॅटिकली बँक इथून डिडक्ट करू शकते. आता मेन गोष्ट म्हणजे तुमचा ऑनलाईन स्टोर येतो. जसं ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आहे किंवा अदर ॲप्लिकेशनची वेबसाईट जी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करता लाईक ॲमेझॉन झालं, फ्लिपकार्ट झालं, Myntra.com झालं, सेम हीच प्रोसेस तुम्हाला इथे ह्याच्यात मिळते तुम्हाला. त्याच्यात तुम्ही ॲड आयटम सिलेक्ट करून एक QR कोड तुमचे लिंक जनरेट करते. लिंक जनरेट झाली की डायरेक्टली समजा ती जर लिंक तुम्ही पुढे फॉरवर्ड केलीत एखाद्या समजा तुमच्या पार्टीला, तर तिथून डायरेक्टली तो मटेरियल म्हणजे परचेस करू शकतो आणि
हे करू शकतो, डिलिव्हर तुम्ही देऊ शकता त्याला तिथे त्याच्या रेसिडेन्स ॲड्रेसवरती. त्याच्यानंतर तुम्ही ते सगळं रिपोर्ट तुम्ही बघू शकता, म्हणजे सेल्सचा रिपोर्ट किती झाला आहे, परचेसचा किती झाला आहे, डे बुकचा किती झाला आहे, ऑल ट्रान्झॅक्शन, प्रॉफिट अँड लॉस अँड बिल वाईज प्रॉफिट, हे तुम्ही सगळं याच्यातून तुम्ही करू शकता. हे एवढे सगळे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, म्हणजे एवढे तुम्हाला त्याच्यातून तुम्ही सगळं चेक करू शकता. लोन स्टेटमेंट पण तुम्ही याच्यात काढू शकता. याच्यात तुम्ही सिंक्रोनाइज करू शकता. याच्यामध्ये तुमचा जो काय असतो, जो काय डेटा असतो, तुम्ही सिंक्रोनाइज करू शकता. आता याच्यामध्ये तुमचं लॉग इन किती आहे, लॉग इन सिंगल लॉग इन आहात तुम्ही, म्हणजे लॉग इन विथ म्हणजे हा तुमचा माझा डिटेल्स नंबर आला, याच्यामध्ये लॉग इन ID आला येतो. याच्यामध्ये तुम्ही लॉग इन आहात तर ते लॉग आउट पण डिझाईन तुम्ही करू शकता. आणि याच्यात तुम्ही सिंगल युजरचा असाल तर सिंगल युजर, म्हणजे लाईक ॲडमिन तुम्ही आहात त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ॲडमिन तुम्ही तुमचा डायरेक्टली जॉईनिंग असल्या कारणाने ते स्टेटस जॉईन दाखवतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुमचा बॅकअप अँड रिस्टोर येतो. याच्यामध्ये ऑटो बॅकअप तुम्ही जे ऑप्शन ऑन करता, ऑटो बॅकअप ऑप्शन ऑन केल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी बॅकअप घ्यायचा आहे, म्हणजे 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, तुम्हाला मॅन्युअली बॅकअप घ्यायची गरज लागत नाही. डायरेक्टली तुमचा जो काय बॅकअप असतो तो तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती किंवा गुगल ड्राईव्हवरती तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्ही अपलोड करू शकता इझिली, म्हणजे तुम्हाला काय करावं, म्हणजे काय चेंजेस करत राहावं लागत नाही. त्यानंतर एकदा तुम्ही मल्टिपल फॉर्म तुम्ही ॲड करू शकता, म्हणजे समजा एक फॉर्म आहे तुमची, प्लस तुम्ही सेकंडरी फॉर्म पण तुम्ही याच्यात 1 by 1 ॲड करू शकता. आणि विथ इनेबल पासकोड, म्हणजे पासकोड जसं आपण मोबाईलला पासकोड असतो त्याच पद्धतीनं तुम्ही पासकोड याच्यात ॲड करू शकता, म्हणजे जेणेकरून दुसरा कोणी अदर, म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी माणूस याच्यात चेंजेस करू शकत नाही. त्याच्यानंतर बॅकअप टू द कॉम्प्युटरचा समजा तुम्ही क्लिक केलं तर बॅकअप तुमचा जो काय डेलीचा बॅकअप जो असतो तो तुमचा एका PC वरती इन्स्टॉल होतो, म्हणजे किंवा PC वरती तुम्ही डायरेक्टली अपलोड सेव्ह करू शकता, किंवा तुमचा पेनड्राईव्हवरती तुम्हाला जर पाहिजे तर पेनड्राईव्हवरती तुम्ही सेव्ह करू शकता. त्याच्यानंतर बॅकअप टू द ड्राईव्ह नावाचा ऑप्शन एक असतो. बॅकअप टू ड्राईव्हसाठी तुम्हाला इंटरनेटशी कनेक्ट करून, म्हणजे तुमचा गुगल ड्राईव्हशी कनेक्ट करून बघू शकतो, मग दाखवतो एकदा. आता इथे तुम्हाला ईमेल ॲड्रेस तुमचा टाकावा लागतो. ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर डायरेक्टली तो तुमचा गुगल ड्राईव्हशी लिंक होतो. तुमचं म्हणजे व्यापार ॲप्लिकेशन ते तुमचं गुगल ड्राईव्हचं लोकेशन हे तुमचे दोन्ही लिंक होतात, आणि लिंक झाल्यामुळे तुमचा काय असतो तो डेली बॅकअप तुमचा ऑटोमॅटिकली तुमच्या गुगल ड्राईव्हवरती अपलोड होतो. त्याच्यानंतर रिस्टोर बॅकअप, समजा तुमच्याकडे जर बॅकअप फाईल जर असेल तर बॅकअप फाईल तुम्ही डाउनलोड करून इथे तुम्ही डायरेक्ट रिस्टोर करू शकता. म्हणजे तुम्हाला वेगळं काय करत, म्हणजे तुम्हाला कुठून गुगल ड्राईव्हवरून तुम्हाला डाउनलोड करून सिम्पल फक्त इथे एक लोकेशन द्यायचं, लोकेशन दिल्यानंतर तुमचा जो काही डेटा असेल तो तुमचा डायरेक्टली तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये रिस्टोर होतो परत रिटर्न ॲज इट आहे तसा त्याचा. त्याच्यानंतर जनरेट बारकोडचा पण एक ऑप्शन असतो याच्यामध्ये, तुम्ही तुमचा बारकोड पण तुम्ही जनरेट करू शकता. त्याच्यानंतर इम्पोर्ट आयटम्सवरती क्लिक केलं तर समजा इम्पोर्ट तुम्हाला 1 by 1 तुम्ही इम्पोर्ट करू शकता, म्हणजे आयटम किंवा एक्सेल फाईल जर असेल तर डायरेक्टली एक्सेल फाईल तुम्ही डायरेक्ट तुमच्या याच्यामध्ये अपलोड करू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला एवढे सगळे ऑप्शन्स येतात, म्हणजे समजा आता तुम्हाला तेवढे 1 by 1 वेळ नाही आहे किंवा टाईम नाही आहे तर तुम्ही याच्यात 1 by 1 एक ॲड करू शकता. तर समजा आता याच्यामध्ये तुम्हाला एक आहे ऑप्शन, म्हणजे समजा चॉकलेट्स अँड टॉफीज आता मी याच्यातलं घेतो. तर तुमचं हे पार्ले हॅपी चॉकलेट केक 45 ग्रॅम्स 10 रुपयाला आहे. तर हे ऑटोमॅटिकली तो सिंक्रोनाइज करतो, मार्केटच्या रेटनुसार ऑटोमॅटिकली सिंक्रोनाइज करतो, आणि डायरेक्टली तुम्हाला जो काही डेटा असतो तो तुमचा याच्यात तुम्हाला दाखवतो. आणि हा तुम्हाला कम्प्लिटली इम्पोर्ट होतो ऑटोमॅटिकली, म्हणजे तुम्हाला काही करत राहावं लागत नाही, की चेंजेस करत जावं लागत नाही, किंवा डायरेक्टली तुम्ही अपलोड फॉर एक्सेल पण तुम्ही करू शकता याच्यातून. त्याच्यानंतर बल्क आयटम्समध्ये तुम्ही जर गेलात तर बल्क आयटम्समध्ये तुमचे जेवढे किती आयटम्स आहेत तुमचे अवेलेबल, किंवा टॅक्स प्राईस किती आहे आणि परचेस प्राईस किती आहे हे तुम्हाला ह्याच्यामध्ये आयडेंटिफाय होतं. आता समजा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की टॅलीमध्ये हा तुमचा डेटा एक्सपोर्ट होतो की नाही, तर टॅलीमध्ये पण हा डेटा तुमचा एक्सपोर्ट होतो.
एक्सपोर्ट टू टॅली इथं नावाचा ऑप्शन येतो. युटिलिटीजमध्ये एक्सपोर्ट टू टॅलीज नावाचा एक ऑप्शन येतो. तुम्ही इथून डायरेक्टली एक्सपोर्ट पण तुम्ही तुमचा डेटा टॅलीमध्ये करू शकता. तर एक्सपोर्ट टू टॅली म्हणून पण इथं तुम्ही तुमचा जो काय डेटा असतो तो टॅलीमध्ये एक्सपोर्ट करू शकता. क्लोज फायनान्स इयर म्हणजे फायनान्स इयरमध्ये तुम्ही इथे जर गेलात तर तुम्हाला इथे सगळं एक म्हणजे एक इन्व्हेंटरी जनरेट करतो आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली एक व्हिडिओ बनवलेली आहे. सेटिंगमध्ये गेलात की सेटिंगमध्ये तुम्हाला सगळे ऑप्शन्स येतात. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की मल्टिपल फॉर्म येते, बॅकअप फॉर्म येतो आणि पासपोर्ट तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला ट्रायलवरती गेल्यानंतर तुम्हाला 1999 रुपये तुमचे म्हणजे 1 वर्षाच्या डेस्कटॉपसाठी जर घ्यायला गेलात तर 1999 रुपये तुम्हाला पे करावे लागतात. ₹1999 तुम्ही जर पे केलं तर तुम्हाला 1 वर्षासाठी व्हॅलिड असतं. आता हे आपला रेफर कोड थ्रू असल्याकारणाने 2999 आहे. तर पण आमचा जर रेफर कोड जर तुम्ही जर यूज करून जर केलात तर तुम्हाला डायरेक्टली 1999 म्हणजे तुम्हाला 1000 रुपये ऑफ येतो याच्यामध्ये. डेस्कटॉप प्लस मोबाईल जर असेल तुमचा तर 2399 रुपये असतो. हा ॲक्च्युली रिअल प्राईस आहे त्याची 3599 म्हणजे प्रत्येक याच्यावरती तुम्हाला 1000 रुपयाचा तुम्हाला डिस्काउंट मिळतो. त्याच्यानंतर सिल्वर प्लॅनसाठी जर तुम्ही जर गेलात तर सिल्वर प्लॅनसाठी 8999 तर तोच तुम्हाला 4599ला मिळतो. हा 3 वर्षाचा प्लॅनवाला आहे. हे सगळे 3 वर्षाचे प्लॅनवाले. हा फक्त सिंगल डेस्कटॉप आहे आणि इकडे डेस्कटॉप प्लस मोबाईल आहे. आणि हा जो आहे तो 10,999 म्हणजे 11,000ला आहे. तो तुम्हाला 5,499. हा फक्त हे जे प्राइसिंग जे आहे हे आमच्या रेफर कोडनुसार जर समजा तुम्ही जर गेलात तर तुम्हाला हे ॲप्लिकेबल ठरेल. नाहीतर तुम्हाला डायरेक्टली कमीत कमी तरी म्हणजे 10,900 म्हणजे 11,000 रुपये तुम्हाला 3 वर्षासाठी तुम्हाला पे करावे लागतील. समजा ह्याच्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला जर काही क्वेरी असेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम जर ॲप्लिकेशन लक्षात जर नसेल आलेलं तर ते रिक्वेस्ट फॉर डेमोवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मेन्शन करायचा आहे आणि डायरेक्टली आमच्या कस्टमर केअरकडून तुम्हाला डायरेक्टली कॉलबॅक येईल आणि ते तुम्हाला ॲप्लिकेशन रिमोट घेऊन तुम्हाला ॲप्लिकेशन कशा पद्धतीनं वर्क करतं हे तुम्हाला कम्प्लिटली डेमो सेशन देतील. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हिडन चार्जेस किंवा अदर चार्जेस मेन्शन नसतात. आणि हे जे अमाऊंट जे असते 1999, 2399, 4599 आणि 4599 ह्याच्यामध्ये तुमचा टोटली इन्क्लूड असतो चार्ज. ह्याच्या व्यतिरिक्त अदर कुठलाही चार्ज नसतो किंवा अदर कुठलाही तुम्हाला पे करा म्हणजे एक मेंटेनन्स चार्जेस जे असतात असे कुठलेही चार्जेस ह्याच्यामध्ये नसतात. हे सगळे चार्जेस ह्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. म्हणजे फक्त तुम्हाला 1999 रुपये पे करायचे सिम्पल आणि त्याच्यावरती तुम्हाला मेंटेनन्स फ्री असतो. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही डायरेक्टली ह्या नंबरवरती कॉल करून कस्टमर सपोर्टवरती कॉल करून डायरेक्टली तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो रिझॉल्व्ह करून घेऊ शकता. याच्यामध्ये अदर कुठलेही प्रकारचे चार्जेस हिडन चार्जेस अदर चार्जेस कसलेही नाही आहे त्याच्यामध्ये. हे चार्जेस आहेत फायनल चार्जेस आहेत. तर एवढेच होतं. याच्यामध्ये समजा तुम्हाला काय जर क्वेरी असेल तर डायरेक्टली माझा इंस्टाग्राम ID मी खाली मेन्शन करून देईन. याच्यावरती मला डायरेक्टली तुम्ही DM करू शकता आणि डायरेक्टली तुमचं ॲप्लिकेशन जे आहे बिलिंग सॉफ्टवेअर जे आहे ते बिलिंग सॉफ्टवेअर तुम्ही यूज करू शकता. ते व्हिडिओ जर आवडली जर असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.